सो लास्ट लेक्चरला आपण sp3 हायब्रिडायझेशन पर्यंत बघितलेलं होतं. मी तुम्हाला सांगितलं sp3d पण असतंय, sp3d2 पण असतंय आणि sp3d3 पण असते. आता कोणाला असतंय कसं असतंय हे आपण समजून घेऊया पहिला. ठीक आहे, इथं बघ. नेक्स्ट हायब्रिडायझेशन कोणतं आहे तर sp3d. आता ग्रुप 15 फॉस्फरस, ग्रुप 15 मध्ये जो फॉस्फरस आहे, फॉस्फरसचा ॲटॉमिक नंबर 15 असते. आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असते तर 3s2 आणि 3p काय असते तर 3. हे बघा, ह्याचं आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 3s2 3p3 असते. पण 3d पण प्रेझेंट असते त्यामध्ये. काय प्रेझेंट असते? 3d, जो की एम्प्टी असतो. काय असतो? एम्प्टी. म्हणजे एम्प्टी ऑर्बिटल प्रेझेंट असतं. काय प्रेझेंट असतं? काय प्रेझेंट असतं? एम्प्टी ऑर्बिटल. सो ही ग्राउंड स्टेट आहे. मग आपण काय करतो हायब्रिडायझेशन मध्ये, जे पेअर्ड आहे त्याला अनपेअरिंगचं काम म्हणजे एक्साइटेड स्टेट. म्हणजे इथं जो आहे 3s2 हा पेअर्ड आहे, हा काय केला तर अनपेअर्ड केला. मग हा जेव्हा अनपेअर्ड झाला तर इथं अनपेअर्ड आला, म्हणजे याचं हायब्रिडायझेशन कोणतं असणार आहे तर ह्याचं हायब्रिडायझेशन असणार आहे sp3d. हायब्रिडाइज स्टेट ही एक्साइटेड स्टेट आहे. एक्साइटेड स्टेट सोडून दुसरी आपण हायब्रिडाइज स्टेट मध्ये काय करतो, एक s, किती p, 3p आणि एक d. ह्याचं मिक्सिंग आणि काय करतो, रिकास्टिंग. काय करतो? हा, मिक्सिंग आणि रिकास्टिंग केलं तर आपल्याला काय मिळतं तर sp3d हायब्रिडाइज्ड ऑर्बिटल मिळतं. म्हणजे इथं किती अनपेड आहेत? 5 अनपेड आहेत. मग आता याचं स्ट्रक्चर खूप कॉम्प्लेक्स असते, पण थोडा आयडिया देते. फॉस्फर आहे, हायब्रिडायझेशन मध्ये त्याची किती ऑर्बिटल फॉर्म होणार आहे? 5 हायब्रिड ऑर्बिटल्स. मग हे 5 हायब्रिड ऑर्बिटल्स 3 डायमेन्शनली जेव्हा अरेंज होणार आहेत, 3 डायमेन्शनली अरेंज होणार आहेत, तर प्लेन मध्ये 3 असणार आहेत. प्लेन मध्ये 3 ऑर्बिटल असणार आहेत. किती ऑर्बिटल असणार आहेत प्लेन मध्ये? 3. आणि एक काय असणार आहे तर अबाव द प्लेन, आणि एक काय असणार आहे तर बिलो द प्लेन. म्हणजे तुम्हाला जर जॉमेट्री ह्याची आपण ड्रॉ केली, ह्याची जॉमेट्री कशी असते तर ट्रायगोनल बाय पिरामिडल असते. म्हणजे हे प्लेन मध्ये 3 आहेत आणि अबाव द प्लेन 1 आणि बिलो द प्लेन 1. म्हणजे एक ट्रायंगल फॉर्म झाला, वरती एक आणि खाली एक. म्हणून ट्रायगोनल काय असणार आहे? बाय पिरॅमिडल. काय असणार आहे? ट्रायगोनल बाय पिरॅमिडल. आता ट्रायगोनल बाय पिरॅमिडल मध्ये हे ऍक्च्युली हे जे फॉर्म झाले, हा, तर हा PCl5 जो फॉर्म होतो, कोण फॉर्म होतो? PCl5. इथं एक क्लोरीन, इथं एक क्लोरीन, इथं एक क्लोरीन, परत इथं एक क्लोरीन, इथं एक क्लोरीन. म्हणजे ग्रुप 15 जे आहे ते ग्रुप 15 काय दाखवतोय? +5 ऑक्सिडेशन स्टेट. कोणती ऑक्सिडेशन स्टेट दाखवते? हा, ग्रुप 15 +5 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतोय जेव्हा तो sp3 हायब्रिडाइज्ड आहे. sp3d काय हायब्रिडाइज्ड आहे? हा, आणि जेव्हा त्याचं मी ग्राउंड स्टेट मध्ये जर हायब्रिडायझेशन केलं तर sp3 हायब्रिडायझेशन होणार. मग ते मागचं नायट्रोजन होता बघा, काय फॉर्म झालेला? ट्रायगोनल पिरॅमिड. काय फॉर्म झालेला? हा, मग नायट्रोजन मध्ये डी ऑर्बिटल ऍबसेंट असते म्हणून तो +5 ऑक्सिडेशन स्टेट दाखवू शकत नाही, पण फॉस्फर मध्ये अवेलेबल असते. मग ह्याची एक्सपेक्टेड आणि ऑब्झर्व्ड काय असते तर बॉन्ड अँगल, बॉन्ड लेंथ सगळे काय असतात तर सेम. इन द प्लेन, हे प्लेन मध्ये जे बॉन्ड अँगल आहेत ते 120 असतात. प्लेन मध्ये जे बॉन्ड अँगल आहेत ते किती आहेत? 120. आणि हे जे आहे ना असं अबाव द प्लेन आणि बिलो द प्लेन, ते दर प्लेन मधल्या अँगल बरोबर 90 डिग्री फॉर्म करते. दर प्लेन मधल्या अँगल बरोबर दर प्लेन मध्ये फॉर्म होतोय. आता हा प्लेन 3 डायमेन्शनल आहे, हा फॉस्फर आहे ना, हा फॉस्फर इथं असेल तर इथं एक क्लोरीन, इथं एक क्लोरीन, इथं एक क्लोरीन. हा अबा एक प्लेन आणि एक बिलो द प्लेन, त्यामुळे दर किती डिग्री असतात तर 90 डिग्री. हे sp3d हायब्रिडायझेशन ग्रुप 15 दाखवते, जिथं सगळे अनपेड आहे.
सगळे अनपेड आहेत. ग्रुप 15 sp3d हायब्रिडायझेशन, नायट्रोजन दाखवणार नाही ही ऑक्सिडेशन स्टेट +5, किंवा sp3d हायब्रिडायझेशन नायट्रोजन दाखवत नाही कारण तो फर्स्ट एलिमेंट आहे त्या ग्रुपचा आणि सेकंड पिरियडला बिलॉंग करतो. मग सेकंड पिरियड मध्ये फक्त 2s आणि काय असते तर 2p, फक्त 2s आणि काय असतंय, फक्त 2s आणि काय असतंय 2p. समजतंय? ठीक. नेक्स्ट sp3d2 हायब्रिडायझेशन. बाळांनो, sp3d2 हायब्रिडायझेशन जाण्यासाठी 2 एक्साइटेड स्टेट असतात आणि 2 हायब्रिडायझेशन पण आपण करू शकतो. 2 एक्साइटेड स्टेट आणि 2 हायब्रिडायझेशन स्टेट. आता कोणासाठी तर सल्फरसाठी. सल्फरचा ॲटॉमिक नंबर काय असते तर 16. सल्फरचा ॲटॉमिक नंबर 16 आहे तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असणार आहे 3s2, 3p काय असणार आहे 4 आणि 3d काय असणार आहे तर 0. सो ग्राउंड स्टेट 3s2, 3p काय येणार आहे तर 4 आणि 3d काय आहे तर 0. आता ग्राउंड स्टेट हे किती अनपेड आहेत? ग्राउंड स्टेटला 2 पेड आहेत आणि 2 अनपेड आहेत. आपण एक्साइटेड स्टेट आणि हायब्रिडायझेशन स्टेटला सगळे अनपेड करू शकतो. जरा समजून घ्या आता मी काय सांगते. जर मी एक्साइटेड स्टेट 1 म्हटली तर ह्या मधला नाही, पी बाहेरचा कोण आहे P4. P4 मधला एक पी काय होणार आहे तर अनपेड. एक पी काय होणार आहे, एक पी काय होणार आहे अनपेड. हे तर आहेतच. यातला पेड एक अनपेड झाला. म्हणजे एक्साइटेड स्टेट प्लस हायब्रिडाइज्ड स्टेट. हायब्रिडाइज्ड स्टेट काय असणार आहे तर sp3d. पण ह्यामध्ये एक लोन पेअर आहे. काय आहे? मागे पण sp3d हायब्रिडायझेशन होती पण त्यामध्ये एकही लोन पेअर नव्हता म्हणून ट्रायगोनल बायपिरॅमिडल जॉमेट्री होती. कसली जॉमेट्री होती? येस, ट्रायगोनल काय होतं तर बायपिरॅमिडल जॉमेट्री होते. पण इथं चेंज होते. जेव्हा sp3d आहे, 4 अनपेड आहेत आणि एक लोन पेअर आहे तर आपण VSEPR प्रमाणे त्याची जॉमेट्री बघतो सीसॉ फॉर्म होते. काय फॉर्म होते? सीसॉ जॉमेट्री. आता एक्साइटेड स्टेट काय घेतली 2. एक्साइटेड स्टेट 2 ला परत हा पेड होता तो पण काय होणार आहे, पेड होता तो पण काय होणार आहे तर अनपेड. सो किती अनपेड आहेत, सो किती अनपेड आहेत 6. 6 अनपेड आहेत. ह्याचं मिक्सिंग आणि रिकास्टिंग झालं तर ह्याचं हायब्रिडायझेशन काय असते तर sp3d2. काय असते sp3d2. आता ह्या केसमध्ये जी ही हायब्रिडायझेशन आहे त्यामध्ये जी जॉमेट्री आहे ती कशी असते, हा सल्फर आहे. ह्या सल्फरला प्लेन मध्ये 4 ऑर्बिटल्स असतात. कशामध्ये 4 ऑर्बिटल असतात? प्लेन मध्ये. एक प्लेन आहे त्या प्लेन मध्ये 4 ऑर्बिटल आणि अबाव द प्लेन एक असतं आणि बिलो द प्लेन एक असतं. म्हणजे जर तुम्ही ह्याची जॉमेट्री चेक केला, काय चेक केला? जॉमेट्री स्क्वेअर झाला आणि वरती जर जॉईन केलं सगळ्या ह्याला पिरॅमिड, खाली पण जॉईन केलं पिरॅमिड, म्हणजे स्क्वेअर बाय पिरॅमिड. स्क्वेअर बाय पिरॅमिडल जॉमेट्रीलाच आपण ऑक्टाहेड्रल म्हणतो. स्क्वेअर बाय पिरॅमिडल जॉमेट्रीला काय म्हणतो? स्क्वेअर बाय पिरॅमिडल जॉमेट्रीला काय म्हणतो? समज मिळणार आहे? sp3d2. sp3d2 एक्साइटेड स्टेट 2 मधून हायब्रिडाइज केलेली sp3d2. सल्फर ग्रुप 16 मध्ये सल्फर, सेलेनियम, टेलोरियम हे दाखवतात. आता हे जर बॉन्ड फॉर्म करणार आहे तर फ्लोरीन बरोबर करतात. इथं एक फ्लोरीन, इथं एक फ्लोरीन, इथं एक फ्लोरीन आणि इथं एक फ्लोरीन. सो कंपाऊंड काय फॉर्म होते तर SF6. SF6 पण कंपाऊंड फॉर्म होते, SF4 पण कंपाऊंड फॉर्म होते. हायब्रिडायझेशन वेगळे आहे. ह्याची हायब्रिडायझेशन sp3d विथ 1 लोन पेअर आहे, जे VBT एक्सप्लेन करू शकत नाही, ज्याची जॉमेट्री VBT एक्सप्लेन करू शकत नाही. हा sp3d2 एकही अनपेड, एकही लोन पेअर नाही, ऑक्टाहेड्रल हे एक्सप्लेन करू शकतो. समज मिळणार आहे? ये सोनू ठीक. आता नेक्स्ट आयोडीन घेतलं.
आयोडीनचं आउटरमोस्ट कॉन्फिगरेशन असते 5s2 5p काय असते तर 5 आणि 5d काय असते तर 0. ऍक्च्युली कोणताही हॅलोजन घ्या एक्सेप्ट फ्लोरीन, कोणताही एक्सेप्ट काय घ्यायचं तर फ्लोरीन, तर आपल्याला किती एक्साइटेड स्टेट मिळतात तर 3 एक्साइटेड स्टेट मिळतात. ही ग्राउंड स्टेट आहे. कोणती स्टेट आहे? ग्राउंड स्टेटला एकच अनपेड आहे. म्हणजे जर ह्याची हायब्रिडायझेशन झाली, ग्राउंड स्टेटची जर मी हायब्रिडायझेशन केली, sp3 होणार, ज्यामध्ये 3 लोन पेर असणार आहेत आणि एक अनपेड आहेत, म्हणून एक काय असणार आहे तर बॉन्ड पेर. पण ह्याची जिओमेट्री VBT एक्सप्लेन करू शकत नाही. 35 नाही, 53. मग एक्साइटेड स्टेट 1, एक्साइटेड स्टेट 1 ला परत हा पेड, बाहेरचे पेड आहेत ते अनपेड होणार आहेत. इथला जो पेड आहे तो काय झाला अनपेड. मग हा अनपेड झाला तर याचं हायब्रिडायझेशन काय आहे sp3d. काय हायब्रिडायझेशन? बघा sp3d, इथं पण sp3d होतं पण एक लोन पेर होतं, इथं पण sp3d होतं पण एकही लोन पेर नव्हतं. म्हणजे sp3d एकही लोन पेर नाही, एक लोन पेर आणि किती लोन पेर असं एक्झिस्ट होऊ शकतो. पण जेव्हा लोन पेर आहेत त्याची जॉमेट्री VBT एक्सप्लेन करू शकत, त्याची VSEPR एक्सप्लेन करतं. कोण एक्सप्लेन करतं? VSEPR, व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थिअरी. मग ह्याचं काय असते बेंट टी म्हणून असते, म्हणजे क्लोरीन आहे आणि त्याला 3 फ्लोरीन जर जॉईन झाले तर हा काय असतं तर बेंट टी. ह्याची जॉमेट्री ह्यानं नाही सांगितलं, VBTनं नाही सांगितलं, कोणी सांगितलं? VSEPR. कोणी सांगितलं? VSEPR. ठीक आहे. मग आता परत एक्साइटेड स्टेट 2, मी एक्साइटेड स्टेट प्लस हायब्रिडाइज स्टेट दोन्ही एकत्रच काढते. D2 होणार, कारण इथं अजून एक पेड आहे ना, हा पेड आहे ना, हा पेड काय होणार आहे तर अनपेड. पेड अनपेड म्हणजे ह्याचं हायब्रिडायझेशन काय असणार आहे? sp3 काय येणार आहे तर D2. 3 येणार. मग या एक्साइटेड स्टेट 2 ला किती अनपेड आहेत? 5. मग 5 अनपेड जेव्हा असतात तेव्हा हा ClF असतो, स्क्वेअर पिरामिडल एक असतं, कारण 5 आहेत ना, इथं फ्लोरीन, अजून इथं एक काय येणार आहे तर फ्लोरीन आणि एक लोन पेर. मग त्या केसमध्ये हा स्क्वेअर झाला आणि पिरामिड झाला. sp3d2, इथं sp3d2 ला एक लोन पेर आहे, मागच्या केसमध्ये एकही अनपेड नव्हता sp3d2 ला. समज में आ रहा है? ठीक आहे, येते का लक्षात? आता लास्ट एक्साइटेड स्टेट काय घेतली 3 प्लस हायब्रिडायझेशन घेतली तर हा पेड अनपेड होतो, लास्टचा पेड पण काय होतो अनपेड. म्हणजे आता हायब्रिडायझेशन किती आहे? येस, हायब्रिडायझेशन कोणते आहे तर sp3d3. आणि sp3d3 जेव्हा हायब्रिडायझेशन असते त्यावेळी बघा IF7 एकच कंपाऊंड फॉर्म होतो sp3d3 चा, IF7. त्या IF7 मध्ये आयोडीन आहे आणि त्याच्या प्लेन मध्ये 5 जण असतात. आयोडीनच्या प्लेन मध्ये किती जण असतात? 5 जण. आणि अबाव द प्लेन 1 आणि बिलो द प्लेन 1, म्हणजे 7 झाले. हे प्लेन मध्ये काय फॉर्म झाला? पेंटागॉन. प्लेन मध्ये काय फॉर्म झाला? मग वरच्या फ्लोरीनच्या सगळ्यांना जॉईन केला आणि खालच्याला जॉईन केला, पेंटागॉनल बाय पिरॅमिडल. पेंटागॉनल पेंटागॉनल समजते का मी काय सांगते? येस ऑर नो? हे लक्षात आलं? पण हे बघा, ज्यामध्ये अनपेड इलेक्ट्रॉन आहेत सगळे हायब्रिडायझेशन स्टेट मध्ये, कोण आहे? एक्साइटेड स्टेट 3 sp3d3, त्यानंतर ना एक्साइटेड स्टेट 2 ग्रुप 16 ला sp3d2 ज्यामध्ये सगळे अनपेड आहेत, आणि हा sp3d ज्यामध्ये सगळे अनपेड आहेत. ह्याचीच हायब्रिडायझेशन एक्सपेक्टेड जॉमेट्री आणि ऑब्झर्व्ड जॉमेट्री VBT प्रमाणे सेम असते. कशाप्रमाणे सेम असते?
पण जेव्हा कधीही पेड आले, पेड आले, काय आले, त्यावेळी एक्सपेक्टेड जॉमेट्री आणि ऑब्झर्व जॉमेट्री वेगळी असते आणि ते व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी एक्सप्लेन करू शकत, कोण करू शकत नाही, कोण एक्सप्लेन करू शकत नाही, वैलेंस बॉन्ड थिअरी. कोणती थिअरी, समझ में आ रहा है? ठीक आहे. आता हे आपण बघितलेले तेच आहेत सगळे, एसबी हायब्रिडायझेशन ते नाहीये, तेच सांगितलं मी तुम्हाला. sp3d sp3d2 आणि sp3d3 नाही दाखवलेलं, तरी पण मी तुम्हाला दाखवलं. त्यांनी म्हटलं की हे समजते त्याच्या पुढचं पण तुम्ही समजून घ्या, पण मी तुम्हाला समजावलंय. ठीक आहे, फाईन. आता सगळ्यात पहिला आपण इम्पॉर्टन्स पण बघूया आणि लिमिटेशन पण बघूया वॅलेन्स बॉन्ड थिअरीचे. Valence bond theory introduced 5 new concept. काय, delocalization of electron over 2 nuclei. त्यानंतर ना shielding of what? Shielding effect of electron. Covalent character of bond. Partial ionic character of covalent bond. And the concept of resonance and connection between resonance energy and molecular stability. हे सगळं valence bond theory न आणले, हे सगळे कन्सेप्ट कोणी आणले? हा, कारण इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा डिफरन्स वगैरे. बरं, लिमिटेशन्स काय होते? Valence bond theory explained only the formation of covalent bonds in which a shared pair of electrons comes from two bonding atoms. इथे एक अनपेड आहे, इथे एक अनपेड आहे, त्याच्यामध्ये बॉन्डिंग झालं, त्याच्याबद्दल एक्सप्लेनेशन देते ते. जे अनशेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत, काय इलेक्ट्रॉन्स आहेत, त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन देत नाही. However, it offers no explanation for the formation of coordinate bond. कसला bond? Coordinate covalent bond in which both the electrons are contributed one of the bonded atom. कोऑर्डिनेटेड बॉन्ड म्हणजे आपण 3 टाइप ऑफ बॉन्डिंग बघतो, एक आयोनिक बॉन्डिंग, एक कोवॅलेंट बॉन्डिंग आणि एक कोऑर्डिनेट बॉन्डिंग. कोऑर्डिनेटेड बॉन्डिंग मध्ये कसं असतंय, अनम्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन असते. म्हणजे तू एक इलेक्ट्रॉन देतोय, मी एक इलेक्ट्रॉन देतोय, हे म्युच्युअल शेअरिंग झालं. पण दोन्ही इलेक्ट्रॉन मीच देते आणि तू काय देत नाही, त्यामध्ये मी शेअर करतेय तुला माझा एक इलेक्ट्रॉन, दॅट इज कोऑर्डिनेटेड बॉन्डिंग. ते कोऑर्डिनेटेड बॉन्डिंग कधी पॉसिबल आहे, जर त्यावरती लोन पेअर असेल. काय कधी पॉसिबल आहे? So oxygen molecule, oxygen molecule is expected to be what? Diamagnetic in nature. Valence bond theory प्रमाणे ऑक्सिजन मॉलिक्यूल जेव्हा फॉर्म होतो तेव्हा सगळे पेड आहेत, सगळे ऑर्बिटल्स काय आहेत तर पेड, त्यामुळे तो डायमॅग्नेटिक असायला पाहिजे. पण ऍक्च्युली ऑक्सिजन पॅरामॅग्नेटिक आहे. पण ऍक्च्युली ऑक्सिजन काय आहे, व्हीबीटी सांगते ते डायमॅग्नेटिक आहे, पण ऍक्च्युली काय आहे, पॅरामॅग्नेटिक. का पॅरामॅग्नेटिक आहे हे एक्सप्लेन करता येत. सो इथं बघा, the oxygen molecule is expected to be diamagnetic according to this theory. The two atoms in oxygen molecule should have completely filled electronic shells which gives no unpaired electrons to the molecule making it diamagnetic. However, experimentally काय मिळाले? However, experimentally molecule is found to be what in nature? Paramagnetic. ऑक्सिजन कसा आहे नेचर मध्ये? O2 molecule हा कसा आहे नेचर मध्ये? Paramagnetic, which contains two unpaired electrons, and thus this theory fails to explain paramagnetism of oxygen molecule, जे आपण पुढे एक्सप्लेन करतो कशामध्ये, मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी मध्ये. कशामध्ये एक्सप्लेन करतो हे? ठीक, फाईन. आता नेक्स्ट बघा, Valence bond theory. परत, Valence bond theory does not explain bonding in electron deficient molecules like B2H6 म्हणजे डायबोरेन, बनाना बॉन्ड ज्यामध्ये फॉर्म होते, in which central atom possess less number of electron than the required for an octet of the electron. ह्याच्याबद्दल ही एक्सप्लेन करत नाही. ठीक आहे, आता इथं बघा, जरा मागे जावं लागणार आपल्याला. पहिला व्हीबीटी घ्यायची असते आणि मग व्हीएससीपीआर सांगायला पाहिजे होतं. पहिला ह्यांनी व्हीएससीपीआर दिली, तर आपण उलट नाही, त्यांनी उलट दिलं, आपण सरळ शिकायचं.
इथं बघा, हे मी तुम्हाला सांगितलेलं का लास्ट लेक्चरला? काय सांगितलं मी तुम्हाला? एक्सपेक्टेड जॉमेट्री कोणाची? अमोनियाची. कशी आहे? टेट्राहेड्रल. काय टेट्राहेड्रल आहे? कारण त्यामध्ये sp3 हायब्रिडायझेशन होते. कसला हायब्रिडायझेशन होते? sp3 टेट्राहेड्रल जॉमेट्री अँड बॉन्डेड अँगल शुड बी 109 डिग्री अँड 28 मिनिट्स. पण सेंट्रल नायट्रोजन ॲटम हॅज इन ऑल 8 इलेक्ट्रॉन्स, ज्यामधले 6 बॉन्डिंग मध्ये बिझी असतात. कशामध्ये बिझी असतात? 6 कशामध्ये बिझी असतात? बॉन्डिंग मध्ये. 3NH कोव्हॅलेंट बॉन्ड्स. And the remaining pair of forms a lone pair of electron. So there are two types of repulsion. कोणते? ऍक्च्युली 3 टाइप ऑफ रिपल्शन आहेत. 2 टाइप ह्यामध्ये 2 टाइप ऑफ रिपल्शन आहेत ह्या बॉन्ड मध्ये. ऍक्च्युली 3 टाइप ऑफ रिपल्शन असतात. लोन पेअर टू लोन पेअर रिपल्शन असते, जो की सगळ्यात जास्त असतो. त्यापेक्षा कमी लोन पेअर टू बॉन्ड पेअर असते. त्यापेक्षा कमी बॉन्ड पेअर टू काय असते? तर बॉन्ड पेअर. जेव्हा अमोनिया फॉर्म होते, तर अमोनिया असा फॉर्म झाला ना, त्यावरती एकच लोन पेअर आहे. त्यामुळे हा लोन पेअर आणि हा बॉन्ड पेअर, हा लोन पेअर आणि हा बॉन्ड पेअर रिपल्शन क्रिएट करतात. ह्या दोघांमध्ये रिपल्शन, इथून पण रिपल्शन कॉज झाला, इथून पण रिपल्शन कॉज झाला, म्हणून बॉन्ड अँगल रिड्यूस झाला. काय रिड्यूस झाला? मग बॉन्ड अँगल रिड्यूस होऊन 109 डिग्री 28 मिनिटचा किती होतो? तर 107 डिग्री आणि 18 मिनिट्स. 107 डिग्री आणि किती मिनिट्स? पण sp3 हायब्रिडायझेशन आहे. कोणती हायब्रिडायझेशन आहे? हा सांगितलंय. हे एक्सपेक्टेड जॉमेट्री आणि ऑब्झर्व्ड जॉमेट्री चेंज होते का? तर VSEPR मुळे. कारण बॉन्ड पेअर टू बॉन्ड पेअर रिपल्शन पेक्षा जास्त लोन पेअर टू बॉन्ड पेअर असते, आणि त्याच्यापेक्षाही जास्त रिपल्शन कोणाचं असते? तर लोन पेअर टू लोन पेअर. सो हे बघा, आता परत सेंट्रल ॲटम ऑफ ऑक्सिजन मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 6. इन इट्स व्हॅलेन्स शेल ऑन बॉन्ड फॉर्मेशन किती इलेक्ट्रॉन होतात? देर आर 8 इलेक्ट्रॉन्स इन द व्हॅलेन्स शेल. आउट ऑफ दिस 2 पेअर्स मध्ये वापरले जातात, 2 बॉन्डिंग मध्ये वापरले जातात. समजतंय? येस और नो? सो काय होते? 2 पेअर ऑफ बॉन्डेड पेअर असतात आणि 2 काय असतात? तर लोन पेअर असतात. सो ड्यू टू लोन पेअर रिपल्शन, कोणत्या रिपल्शनमुळे? हा लोन पेअर टू लोन पेअर रिपल्शन खूप जास्त असते, त्यामुळे हे खूप अवे फ्रॉम इच अदर गेले. परत हा लोन पेअर आणि बॉन्ड पेअर मधला परत हा काय गेला? अवे गेला. म्हणजे इथला बॉन्ड अँगल काय झाला? मग त्यामुळे लोन पेअर टू लोन पेअर आणि मग लोन पेअर टू बॉन्ड पेअर रिपल्शन. लोन पेअर टू लोन पेअर रिपल्शन सगळ्यात जास्त असते, त्यापेक्षा कमी लोन पेअर टू बॉन्ड पेअर, आणि ह्यामध्ये दोन्ही असतात. त्यामुळे ह्यामधला बॉन्ड अँगल रिड्यूस होतो 104 डिग्री आणि 35 मिनिट. अँड द जॉमेट्री ऑफ द मॉलिक्यूल इज अँग्युलर. दोन्ही नायट्रोजन ॲटम, अमोनिया मधला नायट्रोजन ॲटम आणि वॉटर मॉलिक्यूल मधला ऑक्सिजन ॲटम दोन्ही sp3 हायब्रिडाइज्ड आहेत, पण त्यांचे बॉन्ड अँगल वेगळे आहेत. एक्सपेक्टेड जॉमेट्री आणि ऑब्झर्व्ड जॉमेट्री काय आहे? तर वेगळी. रिझन? रिपल्शन. का? लोन पेअर आहे. मग आपण जे sp3d बघितलं, ज्या केसमध्ये लोन पेअर आहे, किंवा sp3d2 बघितलं, ज्यामध्ये 2 लोन पेअर होते की नव्हते? हा, सॉरी, sp3d ज्यामध्ये 1 लोन पेअर 2 लोन पेअर, sp3d2 ज्यामध्ये 1 लोन पेअर, आणि sp3d3 मध्ये 1 लोन पेअर 2 लोन पेअर असे जे होते, त्याची एक्सपेक्टेड जॉमेट्री आणि ऑब्झर्व्ड जॉमेट्री चेंज होते, कारण त्यामध्ये लोन पेअर आहेत. मग ते लोन पेअर रिपल्शन कॉज करणार आहेत. काय कॉज करणार आहे? समज में आ रहा है? येस और नो? आता इथं बघा, VSEPR पहिला डिस्कस करूया. आता मग हे समजलं का पहिला जे मी सांगितलं तुम्हाला? येस और नो? कोणतं? VSEPR नाही, पहिला व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी मी तुम्हाला शिकवली आणि मग VSEPR शिकवणार. हे बघा, व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर थिअरी काय? Properties of substances are dependent on the shape of the molecule. कोणावरती डिपेंड करतात? शेप. लेविस कन्सेप्ट हा अनेबल होता शेप एक्सप्लेन करण्यासाठी मॉलिक्यूलचा.
नाही 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 नाही. हा. Shape of all the molecules cannot be described complete by a single theory. So one of the popular model used earlier to predict the shape of the covalent molecule is the valence shell electron pair repulsion theory, ज्याला आपण VSEPR म्हणतो. काय म्हणतो? हा. आणि ही प्रपोज कोणी केलेली? सिडविक आणि पोवेलनं. कोणी प्रपोज केलेली? कोणी प्रपोज केलेली? सिडविक आणि पोवेल. So it is based on the basic idea that electron pairs on the atom shows in the Lewis diagram repel each other. काय करतात एक दुसऱ्याला? काय करतात एक दुसऱ्याला? Repel means they will try to go away from each other. They will try to go away from each other. ठीक है. So in the real molecule they are arranged themselves. कोणताही molecule कसा arrange होतो? Maximum distance, minimum repulsion. मॅक्सिमम डिस्टन्स मिनिमम रिपल्शन असेल तर स्टॅबिलिटी काय असणार आहे? तर मॅक्सिमम. काय असणार आहे स्टॅबिलिटी? काय असणार आहे स्टॅबिलिटी? मॅक्सिमम. So in a real molecule they arrange themselves in such a way that there is a minimum repulsion between them. त्यामध्ये रिपल्शन काय आहे तर मिनिमम. So the arrangement of electrons, the arrangement of electron is called as electron pair geometry. Okay, so this pair may be shared. म्हणजे हे जे पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत ते शेड पण असू शकतात किंवा अनशेड पण असू शकतात. जे अनपेअरिंग गेले. सो रूल्स ऑफ VSEPR काय म्हणतं की जे काही इलेक्ट्रॉन पेअर्स आहेत मग ते बॉन्डिंग मधले असू देत किंवा नॉन बॉन्डिंग, म्हणजे जे लोन पेअर आहेत किंवा बॉन्ड पेअर. लोन पेअर आणि बॉन्ड पेअर समजतंय का? बघा, हा वॉटर मॉलिक्यूल आहे HOH. ह्यावरती ऑक्सिजन वरती दोन असे इलेक्ट्रॉन होते जे की पेअरिंगला जात नाहीत. होते का? हा, ह्याला हा होते की नव्हते? हा, म्हणजे दोन पेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत हे बॉन्डिंग मध्ये पार्टिसिपेट करत आणि राहिलेले जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे बॉन्डिंग मध्ये, म्हणजे ह्यामध्ये दोन बॉन्ड पेअर आहेत आणि दोन काय आहेत तर लोन पेअर आहेत. मग त्यांनी काय म्हटलंय की जे काही इलेक्ट्रॉन पेअर्स आहेत मग ते बॉन्ड पेअर मधले असू देत. Yes. So the electron pair arrange themselves in such a way that the repulsion between them is minimum. ते एक दुसऱ्याला असं अरेंज करणार आहेत की त्यामध्ये मॅक्सिमम डिस्टन्स आहे, मिनिमम रिपल्शन आहे. मॅक्सिमम डिस्टन्स, मिनिमम रिपल्शन, मॅक्सिमम स्टॅबिलिटी. So the molecule acquires minimum energy and maximum stability. हे बघा, lone pair of electrons also contribute in determining the shape of the molecule. So repulsion of other electron pair by lone pair stronger than the bonding pair electron. म्हणजे लोन पेअर जे कोणालाही पार्टिसिपेट केले नाहीत त्यांचं रिपल्शन काय असणार आहे? जास्त, कारण ते कोणाबरोबर शेअर झालेले compared to bond pair electrons, compared to so the trend of repulsion is lone pair to lone pair सगळ्यात जास्त रिपल्शन दाखवतात. लोन पेअर टू लोन पेअर त्यापेक्षा कमी लोन पेअर टू बॉन्ड पेअर, मग बॉन्ड पेअर टू बॉन्ड पेअर. समजतंय? येस ऑर नो? ठीक आहे. आता इथं बघा, काय जरा इथं बघा, काय टेबल वरती हेडिंग काय दिलेलं आहे? हेडिंग have no lone pair of electrons. त्यामध्ये लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स, मग जेव्हा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पेअर 2 असतात तो sp हायब्रिडाइज्ड असतो. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पेअर 3 असतात त्यावेळी तो sp2 हायब्रिडाइज्ड असतो. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन 4 असतात त्यावेळी तो sp3 असतो. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन 5 असतात त्यावेळी तो sp3d असतो. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन 6 असतात त्यावेळी sp3d2 असतं. आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन 7 ही असतं त्यामध्ये तो sp3 आणि काय असतो तर
D2 आणि पेंटागॉनल बायपिरॅमिडल जॉमेट्री असते त्याची. आता हे आपण जे बघितलं sp हायब्रिडायझेशन कसं होतं, लिनियर. बॉन्ड अँगल किती होतं 120. BeBr2 किंवा CO2 दिले त्यांनी. आता हा sp2 हायब्रिडायझेशन ट्रायगोनल प्लॅनर एक्झाम्पल्स दिलेत, आपण बघितलेत हे, ज्याच्याकडे लोन पेअर नसतात. व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी जी आपण बघितली sp sp2 sp3 ज्यामध्ये लोन पेअर इलेक्ट्रॉन नव्हते, हे सगळे सेम आहे. कारण त्याच्यामध्ये लोन पेअर नसल्यामुळे एक्सपेक्टेड आणि ऑब्झर्व जॉमेट्री काय असते तर सेम. हे बघा BCl3 ट्रायगोनल प्लॅनर टेट्राहेड्रल. हा ट्रायगोनल काय आहे तर बायपिरॅमिडल आहे. ठीक आहे. हा ऑक्टाहेड्रल आहे. काय आहे हा ऑक्टाहेड्रल. समजते का? एक्झाम्पल समजतात. SF6 आपण घेतलं ना, SF6 PCl5 होतं का, CH4. त्याच्याबरोबरचे जे एक्झाम्पल्स आहेत ते पण पाठ करायचे. आता नेक्स्ट हेडिंग बघा. येस, जॉमेट्री ऑफ मॉलिक्युल्स हॅव्हिंग वन ऑर मोर इलेक्ट्रॉन पेअर. आता AB2E आहे. कोण आहे 2E. B म्हणजे बॉन्डिंग पेअर मधले इलेक्ट्रॉन्स, E म्हणजे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. मग ह्यामध्ये एक लोन पेअर आणि दोन काय आहेत तर बॉन्ड पेअर. हे कधी पॉसिबल आहे? हे पॉसिबल आहे sp3d2 ला. sp3d2 पण काय तर एक लोन पेअर आहे त्यामध्ये. कसला लोन पेअर आहे? एक लोन पेअर. मग ह्याचा बॉन्ड जो असतो, बॉन्ड अरेंजमेंट, हे काय असते तर बेंट असते. काय असते बेंट. ह्या केसमध्ये कारण ह्यामध्ये दोनच बॉन्ड आहेत. किती बॉन्ड आहेत? सॉरी एकच मिनिट करेक्शन कर. सॉरी, AB2 हा sp3 असतं ह्यामध्ये, sp3d असते. ऑक्सिजन आहे ना, हा sp3 हायब्रिडायझेशन असते यामध्ये. कसलं असते? डी नसते, sp3d. sp3 असते, बेंट असते, व्ही शेप बेंट, वॉटर सारखं. आता नेक्स्ट परत AB3E म्हणजे 3 बॉन्ड पेअर आणि एक लोन पेअर. मग 3 बॉन्ड पेअर आणि एक लोन पेअर sp3 कोण आहे? sp3च असतं ह्याचं हायब्रिडायझेशन. काय असतं ह्याचं हायब्रिडायझेशन? sp3. एक बॉन्डिंग आणि 3 लोन पेअर, ट्रायगोनल पिरॅमिडल, PCl3 आणि कोण आहे तर अमोनिया. काय आहे? अमोनिया. बघा दोन्ही sp3 आहे. हा पण sp3 आहे, हा पण sp3 आहे. आता दोन बॉन्ड पेअर, किती बॉन्ड पेअर? 2 बॉन्ड पेअर आणि 2 लोन पेअर. परत sp3 परत 4 बॉन्ड पेअर आणि एक लोन पेअर. हा बघा, हा sp3d आहे. कोण आपण SF4 बघितलेला काय? सीसॉ सांगितलं का मी तुम्हाला? सीसॉ असतं SF4. हा एक लोन पेअर असल्यामुळे ह्याच्यावरती लोन पेअर असते, परत हा AB3E2 हा पण sp3d चा आहे बाळांनो. काय आहे? हा पण किती लोन पेअर आहे? 2 लोन पेअर आहेत मुळे हा बेंट टी असतो. कसला टी असतो? बेंट टी. हे VBT ला एक्सप्लेन करता आले? हे स्ट्रक्चर्स VBT एक्सप्लेन करू शकत? कोण करू शकतंय? VSEPR, व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन. त्याचे एक्झाम्पल्स पण पाठ करायचे. हा आता हा काय आहे? AB5E. हा कोण आहे सांगा? sp3d2 आहे. कोण आहे? पिट 1 लोन पेअर अँड 5 बॉन्ड पेअर. हा आपण सांगितला BRF5 IF5. परत AB4E2 मध्ये हा परत sp3d2 असतंय. वरती एक लोन पेअर असतंय आणि खाली एक लोन पेअर असते. मॅक्सिमम रिपल्शन असते XEF4. समझ में आ रहा है? दिस इज ऑल अबाउट VSEPR. हे VSEPR आहे.
हा दोन्ही चार्ट तुम्हाला पाठ करावे लागणार. हे बघा, कशाचा, कोणता कोणता, हे 90 डिग्री, सगळे 90 असतात, हे सगळे 90 असतात. हे 90 सगळे 90. जेव्हा 3 आहेत, प्लॅनार मध्ये 3 असतील तर 120, प्लॅनार मध्ये 4 असतील तर 90. 90 हा स्क्वेअर आले तर 9. आले का लक्षात मी काय सांगते? मी काय सांगते, पहिला व्हीबीटी समजायला पाहिजे. व्हीबीटी समजून मग काय येणार आहे तर व्हीएससीपीआर. मग व्हीएससीपीआर ला कंपॅरिझन करता यायला पाहिजे. आता इथं बघा, हा जो आहे की नाही, मी काय म्हटलं तुम्हाला, हा वाला, ह्यामध्ये sp3d3 पण असते. sp3d2 आहे, तसं sp3 काय असते तर d3. त्याची जॉमेट्री काय असते तर पेंटॅगॉनल बायपिरॅमिडल. काय असते? येस, पेंटॅगॉनल काय असते तर बायपिरॅमिडल. आणि IF7 काय असते, समजतंय हे वाला? येस और नो? हे बघा, ह्यानी ऍक्च्युली टेक्स्टबुक मध्ये दाखवताना व्हीएससीपीआर आणि व्हीबीटीचं काही लिंकच नाही म्हणून दाखवले. पण ऍक्च्युली व्हीबीटीचे जे हायब्रिडायझेशन स्टेट्स आहेत, ज्यामध्ये लोन पेअर आहेत, त्याची जॉमेट्री, त्याची व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी एक्सप्लेन करू शकत, म्हणून व्हीएससीपीआर घेतो. म्हणून काय घेतो? म्हणून काय घेतो? समजतंय इथपर्यंत? एक काम करा, हे 2 चार्ट फक्त ड्रॉ करून घ्या. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट ह्यामध्ये कोण असेल तर हा पॉइंट. सगळ्यात जास्त रिपल्शन कोणाचा असतो? लोन पेअर टू लोन पेअर. त्यापेक्षा कमी लोन पेअर टू बॉन्ड पेअर. त्यापेक्षा कमी बॉन्ड पेअर टू बॉन्ड. म्हणून बघा, वॉटर आहे ना, वॉटर कोण आहे? कोणता मॉलिक्यूल आपण बघितला? वॉटर बघितला ना. इथं बघा, वॉटर मध्ये 2 बॉन्ड पेअर्स होते आणि 2 लोन पेअर्स होते. 2 बॉन्ड पेअर्स पण होते आणि 2, मग 2 लोन पेअरचा रिपल्शन सगळ्यात जास्त असणार आहे, त्यामुळे त्याचं बॉन्ड अँगल खूपच कमी झालं. आणि अमोनियामध्ये 1 लोन पेअर होता. मग 1 लोन पेअर आहे तर 1 लोन पेअर आणि 1 बॉन्ड पेअर मध्ये रिपल्शन बॉन्ड लोन पेअर पेक्षा जरा काय असतो, कमी असतो. त्यामुळे इथं बॉन्ड अँगल जरी रेड्यूस झाला तर तो बॉन्ड अँगल कुठून कुठे रेड्यूस झालाय? 109 ते कुठे रेड्यूस झालाय? 107. 109 ते 107. कारण इथं फक्त लोन पेअर आणि बॉन्ड पेअर रिपल्शन होतं. आणि इथं लोन पेअर पण असतं आणि लोन पेअर प्लस काय असतं तर बॉन्ड पेअर. आलं लक्षात? ठीक आहे, हे 2 चार्ट्स लिहून घ्या. म्हणजे नेक्स्ट लेक्चरला आपण एमओटी स्टार्ट करणार, मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी स्टार्ट करायला याला.